ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आमची माती आमची माणसं या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये मी अजिंक्य टेकाळे आपलं सहर्ष स्वागत करतो. सध्याच्या काळात शेती व्यवसायासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे बदलतं हवामान. या बदलत्या हवामानामुळे मान्सूनच्या वेळा देखील अनिश्चित झालेल्या आहेत. कित्येक वेळा वेळेच्या आधी पाऊस होतो, कित्येक वेळा उशिरा पाऊस होतो, कित्येक वेळा अतिवृष्टी होते, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि या सर्वांमुळे पारंपरिक भात शेतीची गणितं पूर्णपणे विस्कळीत झालेली आहेत. पण जसं म्हणतात की जशी परिस्थिती बदलते त्यानुसार आपली समीकरणं, आपल्या पद्धती आपण बदलल्या पाहिजेत. त्याचसाठी आज आपण चर्चा करणार आहोत बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि पालघर कृषी संशोधन केंद्रातील प्रभारी प्रमुख डॉक्टर अमोल दहीफळे सर. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार सर, कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम आम्हाला सांगा की सोप्या भाषेमध्ये बदलतं हवामान या संकल्पनेबद्दल सांगा की याचा अर्थ काय आणि यामध्ये काय काय बदल होतात आणि एल निनो या घटनेचा यावर काही परिणाम होतो का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज जे बदलतं तापमान, बदलतं हवामान आणि पूर्ण जे वातावरण बदलत आहे हे कशामुळे होत आहे की त्याच्यामध्ये आपण जागतिक स्तरावरती जर त्याचा अभ्यास केला गेला आणि अल्निनोचा हा फार मोठा इफेक्ट आहे. आणि अल्निनो आणि ला निनो असे दोन ज्या गोष्टी आहेत त्यामुळे त्याचा फार मोठा इफेक्ट होतो. प्रशांत महासागरामध्ये जेव्हा त्या महासागराचं तापमान वाढलं जातं तर त्याचा जो परिणाम आहे त्याचा परिणामाला आपण अल्निनो म्हणतो. म्हणजे ह्याचा परिणाम आपल्या देशामध्ये असा होतो की दुष्काळजन्य परिस्थिती होते, पावसामध्ये विलंब होतो, अतिवृष्टी होते. ह्या गोष्टी ह्या अल्निनोमुळे होतात. आणि त्याच्या विरुद्ध ला निनो, जो त्याला छोट्या मुलीचं, असं स्पॅनिशमध्ये त्याचा अर्थ आहे की छोट्या मुलीला ला निना असं सांगतात. म्हणजे हे उष्ण तापमान वाढल्यामुळे हे होतं. आणि प्रशांत महासागरामध्ये जेव्हा त्याचं तापमान कमी होतं त्याचा परिणाम आपल्या पूर्ण संबंध भारत देशामध्ये हा चांगला पाऊस आणि चांगली थंडी आणि एक चांगलं वातावरण कृषीच्या दृष्टिकोनातून असं मिळतं. आणि त्याचा इफेक्ट, त्याचा जो हे आहे परिणाम आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला बघायला मिळतं की प्रशांत महासागराचं तापमान हे वाढलेलं आहे त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात आपल्या वातावरणामध्ये होतो, पावसावरती होतो, तापमानामध्ये वाढ होते आणि त्याचा खूप मोठा परिणाम हा आपल्या कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला जाणवायला मिळतो. अच्छा, या अल्निनो आणि ला निनो या दोन्ही गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्या सगळ्या कृषी व्यवसायावर होतात. तर याचा स्पेशली आपण भात व्यवसायाकडे विचार केला तर भात व्यवसायामध्ये देखील या सर्व बदलत्या हवामानाचा परिणाम होतो. तर याचा कोणत्या अवस्थेवर सर्वाधिक परिणाम होतो? निश्चितच भात पीक हे मी आपल्याला सांगू इच्छितो की सगळ्यात जास्त भात पिकाची लागवड आपल्या पूर्ण संबंध विश्वमध्ये आपल्या देशामध्ये केली जाते. आणि सगळ्यात जास्त उत्पादन सुद्धा आपल्या देशाचं आहे. म्हणजे साधारणतः 54 दशलक्ष हेक्टर वरती आपण साधारणतः भात पिकाची लागवड करतो. आणि 154 मिलियन टन्स, दशलक्ष टन एवढं उत्पादन आपल्या भारत देशाचं ह्या भात पिकाचं आहे. उत्पादकता जरी थोडीशी बाकीच्या काही देशांच्या मानाने कमी असली तरी आपण अग्रगण्य आहोत भात शेतीमध्ये. आणि भात शेती भात हे प्रमुख पीक आहे, प्रमुख अन्न आहे. आणि भातावरती निश्चितच ह्या बदलत्या वातावरणाचा परिणाम होतो. भातावरती जेव्हा आपण त्या भाताच्या जर पिकाच्या अवस्था बघितल्या तर आपल्याला आपण त्याची सुरुवातीला रोपवाटिका शेतकरी मित्र तयार करत असतात. रोपवाटिका तयार केल्यानंतर मग एक 20-21 दिवसांतर त्याची पुनर्लागवण केली जाते. सुरुवातीच्या काळामध्ये जो पावसाचा परिणाम आहे तो समजा पाऊस उशिरा आला तर त्याचा फार मोठा परिणाम भात पिकाच्या रोपवाटिकेवरती होतो, भाताच्या रोपावरती होतो. सजल असं रोप आपल्या शेतीसाठी पुनर्लागवणीसाठी पाहिजे ते शेतकरी मित्रांना भेटण्यामध्ये अडचण होते आणि त्याचा दुष्परिणाम त्याच्या वाढीवरती, रोपाच्या पूर्ण जडणघडणीवरती आपल्याला दिसतो.
ही पहिली रोपवाटिकेमध्ये त्याचं एक साधारणतः आपल्याला बघायला मिळतं. आणि नंतरच्या ज्या अवस्था आहेत पुनर्लागवडीनंतर, परत नंतर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये, परत तुमच्या फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये, ह्या वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये बदलत्या वातावरणाचा हा निश्चितच भात पिकाच्या उत्पादनावरती परिणाम पडतो. आणि उत्पादकतेमध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेत विशेषतः जेव्हा भात पिकाचं परागीकरण होतं, फुलोऱ्याची अवस्था असते, पीक कापणीची अवस्था असते, त्यावेळेस कधी कधी अतिवृष्टी होते. त्याच्यामुळे साधारणतः एक 20% भातामध्ये उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये घट आलेली साधारणतः दिसते. जसं की आता तुम्ही सांगितलं की उशिरा पावसामुळे देखील भात पिकावर परिणाम होतो. तर या उशिरा पावसाच्या दोन अवस्था आपण कन्सिडर करू की 15 दिवस उशीर झाला किंवा 25 ते 30 दिवस उशीर झाला, तर या दोन शक्यतांमध्ये काय करायला हवं? तर सुरुवातीला शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की पावसाची आगमन हे आपण साधारणतः सांगतो की तुमच्या 7 जूनला मृग नक्षत्राप्रमाणे आपल्या इथे होतं. पण पावसाची आणि वातावरणाची सगळी ही जी साखळी आहे, ही साखळी येण्याचं जे प्रमाण आहे हे सगळं बदललेलं आहे. ते ह्याच्यासाठी जे हवामानाचा जो सल्ला आहे, आपलं भारतीय हवामान खातं असेल किंवा कृषी विभाग असेल, विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, ह्यांच्यामार्फत ह्या सर्व शेतकरी मित्रांना जी हवामानाची जी सगळी जी माहिती आहे ती येत असते. हे आपण समजलं पाहिजे की मान्सून कधी येतो आहे, मान्सून आल्यानंतरच आपण आपल्या रोपवाटिकेकडे किंवा पेरणीकडे जायचं आहे. भात पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची अवस्था असते तुमची, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रोपवाटिका. रोपवाटिका एक दमदार रोप तयार करायचं असेल तर बरोबर प्रत्येक शेतकऱ्याने योग्य वेळी त्याची पेरणी केली पाहिजे. आपण पेरणी केली, पावसाने हुलकणी दिली, तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला एक दमदार आणि चांगल्या पद्धतीचं चांगलं आरोग्यदायी रोप आपल्याला मिळत नाही. तर त्यासाठी सुरुवातीला जेव्हा पाऊस उशिरा येतो, 15 दिवस जर पाऊस उशिरा आला, तर अशा वेळेस आपण नियोजन करायचं आहे की भाताची जी रोपवाटिका आहे ही आपण कशा पद्धतीने तयार करायची, कोणती आपल्याला चटई रोपवाटिका वापरायची आहे किंवा आपली जी नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धत आहे त्या पारंपरिक पद्धतीने ती रोपवाटिका करायची. आणि पाण्याचं आपल्याकडे नियोजन आहे का ह्याची थोडीशी सुरुवातीला आपण काळजी घेतली पाहिजे. आणि पाऊस जर एक साधारणतः 30 दिवस 15 दिवस उशीर आला, तर अशा परिस्थितीमध्ये जी आपण कोणती जी पिकाचं वाण लावणार आहोत ते जे वाण आहे ते किती कालावधीचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तर कमी कालावधीमध्ये येणारी हळव्या वाणांचा आपण अशा परिस्थितीमध्ये लागून पेरणी केली पाहिजे. नंतर जे काय पाणी आपल्या शेतामध्ये आहे ते पाणी बांधून ठेवलं पाहिजे. पाणी बांधून ठेवल्यानंतर त्या पाण्याचा बरोबर कसा उपयोग होईल आपल्या रोपवाटिकेसाठी ते बघितलं पाहिजे. आणि कधी कधी काय होतं की शेतकरी मित्र लावणी करतात, लावणीनंतर रोपवाटिकेमध्ये बी पेरतात. बी पेरल्यानंतर साधारणतः एक 7-8 दिवसानंतर चांगला पाऊस असतो, नंतर पुढे पावसाचा साधारणतः एक मोठा खंड पडतो. अशा वेळेस कीड रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर ह्याच्याकडे सुद्धा शेतकरी मित्रांनी थोडंसं बघणं फार महत्त्वाचं ठरतं. कधी खतांची मात्रा, कधी कीड रोगांचं व्यवस्थापन, ह्याच्याकडे प्रकर्षाने बारकाईने बघितलं गेलं पाहिजे. आणि अशा व्यवस्थापनामधून आपण त्या रोपवाटिकेला चांगली आपली सजेल रोपवाटिका कशी होईल ह्याच्याकडे बघण्याची फार महत्त्वाची गरज आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की लागवडीनंतर पावसाचा जर खंड पडला तर त्यामुळे देखील भात पिकावर परिणाम पडतो, तर तो नेमका काय परिणाम पडतो आणि काय करायला पाहिजे अशा वेळेस? आता सगळ्या विद्यापीठांनी जी शिफारशीत केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, साधारणतः 21 दिवसानंतर भात रोप वाटिकेमध्ये जे रोप तयार झालेले आहे त्याची आपण पुनर्लागण करत असतो. आणि पुनर्लागण करताना आपण काय करतो, प्रामुख्याने चिखलणी करतो. चिखलणी करून त्याची पुनर्लागण केली जाते. ही प्रचलित पद्धत आहे. आणि ह्या पद्धतीमध्ये जर पावसाचा खंड आला तर सुरुवातीला तर चिखलणी करण्यामध्ये त्रास होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चिखलणी करताना त्रास होत असताना तिकडचे जे रोप आहे त्याचे रोपांचे दिवस वाढत जाणार आहेत. तर ह्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपल्याकडे चिखलणीच्या वेळेस, पुनर्लागवणीच्या वेळेस जर पावसाचा खंड पडला तर आपल्याकडे उपलब्ध असलेलं जे पाणी आहे, संरक्षणात्मक पाणी, ते पाण्याचा वापर आपण तिथे केला पाहिजे. आपल्या भाताच्या जे जे आपले शेत आहे ते शेताची बांधबंदिस्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे, जेणेकरून की पाणीमध्ये कोंडून राहील, पाणी वाहून जाणार नाही. आणि जे उपलब्ध पाणी आहे त्या पाण्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. संरक्षण पाणी जे आपल्याकडे असेल ते पाणी त्याच्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. आणि ज्या खतांच्या मात्रा आपण देणार आहोत, ज्या शिफारसीत खतांच्या मात्रा ज्या विद्यापीठांनी सांगितल्याप्रमाणे असतील, त्या खतांच्या मात्रा देताना जमिनीमध्ये कोरड नाही ह्याची शेतकरी मित्रांनी खरोखर दक्षता घेतली पाहिजे. किंवा कोरड असलेल्या ठिकाणी खतांचा वापर व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे त्याची एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्याकडे थोडंसं प्रकर्षाने बघितलं गेलं पाहिजे. कोरड्या जमिनीमध्ये खतांचा वापर शेतकरी मित्रांनी टाळावा.
ह्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. अच्छा, आता आपण जी चर्चा केली ती त्याच्या विरुद्ध चर्चेमध्ये आपण जाऊया की जर अतिवृष्टी झाली तर त्यावेळेस त्यांनी काय त्वरित उपाययोजना करायला आता अतिवृष्टी ह्या वर्षी आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात एक अतिवृष्टी होती. म्हणजे काय होते की 100, 200, 250 मिलीमीटर पाऊस एक साधारणतः 8 तासामध्ये पडतो. 200-300 मिलीमीटर पाऊस 24 तासामध्ये असं आपण बघतो, ज्याला एक्स्ट्रीम इव्हेंट्स म्हणतात, जे खूप असे आणि त्याचं फार मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये नुकसान होतं. आता अशा वेळेस काय करायला पाहिजे, शेतामध्ये जर आपल्या भात पीक लावणी झालेली असेल, लावणी होऊन एक जस्ट एक आठवडा झाला असेल, तर अशा वेळेस आपल्या जो भाताचं शेत आहे त्याच्या शेताच्या वरतून जर पाणी जात असेल तर ते लगेचच पाऊस थांबल्यानंतर ते पाण्याचा निचरा केला पाहिजे, ते पाणी तिथून काढून दिलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नंतर त्या काढून दिल्यानंतर त्याच्यासोबत खतांचा सुद्धा ऱ्हास होतो, जमिनीची धूप होते. ह्या ज्या झालेल्या धुपामुळे जी नैसर्गिक ज्या जमिनीची उत्पादक क्षमता असते ती कमी झाली आहे का, किंवा काही ठिकाणी तर भाताचं रोप सुद्धा वाहून जातं. तर पुनर्लागवण परत अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला करण्याची गरज आहे आणि जमिनीच्या आरोग्याकडे थोडीशी लक्ष देण्याची गरज आहे. आणि जे जास्त झालेलं पाणी आहे ते काढून देणे. कीड रोगाचं काही ठिकाणी प्रादुर्भाव होतो, लगेचच जे आर्द्रता वाढल्यामुळे कीड रोगांचा तिथे प्रादुर्भाव झालेला आहे का ह्याच्याकडे बघण्याची गरज असते. तर शेतकरी मित्रांनी त्याने ह्या गोष्टींकडे बघून ह्या बाबीचा अंतर्भाव करून जे नियोजन आहे, अतिरिक्त पाऊस झाल्यानंतर आपलं रोप वाहून गेलं असेल तर आपल्याला पुनर्लावणी करावं लागेल. आपलं जर अति पाणी असेल तर त्याचा पाण्याचा निचरा करून जे आपले चर असतील त्या चरांमधनं ते पाणी त्यांना वाट करून पाणी काढून द्यावं आपल्या शेतामधनं. आणि आपल्या भातामध्ये जे शिफारसीत पाणी आहे 2-2.5 ते 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर तेवढंच पाण्याची मात्रा आपण त्या शेतामध्ये ठेवायची. आमची माती आमची माणसं. अतिवृष्टीमुळे किंवा पावसामुळे खतं वाहून जातात, तर या खतांचं व्यवस्थापन त्यानंतर कसं करायला पाहिजे? तर खतांचं व्यवस्थापन शिफारसीत जे विद्यापीठ आहेत, विद्यापीठांनी ज्या त्या प्रत्येक आपल्या विभागामध्ये शिफारसीत खतांच्या मात्रा केल्या आहेत. पण साधारणतः असं सांगितलं असतं की 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश हे संबंध त्या भाताच्या पूर्ण अवस्थेमध्ये, पूर्ण पिकाच्या कालावधीमध्ये त्यांना लागतं. आणि त्या ज्या मात्रा आहेत त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्या खतांच्या मात्रा द्यायच्या असतात. जेव्हा पाऊस जास्त होतो, आता तुम्ही जस्ट आता लावणी केलेली आहे काही दिवसापूर्वी आणि खूप पाऊस आला आणि पाणी साचलं, साधारणतः जुलैच महिना असा असतो की आपण लावणी केली जाते आणि त्याच दरम्यान भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस येतो, तर हे खतं वाहून जातात. तर अशा वेळेस आपण बघायचं की खतं वाहून गेले असेल तर एक 25 किलो नत्र, जे सगळ्यात महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे पिकासाठी, तर 25 किलो नत्र देण्याची मात्रा, खतांची मात्रा दिली गेली पाहिजे. किंवा मग जर पीक पिवळं पडलं असेल तर अतिरिक्त पाणी काढून देऊन त्याच्यामध्ये 1% युरियाचा आपण जर फवारा घेतला तर शेतकरी मित्रांना एक चांगलं त्याचं जे आहे आपल्याला परिणाम बघायला मिळतात. आणि नंतर जे शिफारसीत खतांच्या मात्रा आहेत, त्या शिफारसीत खतांच्या मात्रा त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेच्या दरम्यान त्या दिल्या गेल्या पाहिजे. यापूर्वीच्या चर्चेमध्ये असं आलं होतं की या हवामान बदलामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो, तर नेमक्या कोणत्या कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि काय उपाययोजना कराव्या? ह्या आपण बघतोय की वातावरणाच्या बदलामुळे म्हणजे खूप पाऊस किंवा कमी पाऊस ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये तुमचा जो कीड रोगांचा प्रादुर्भाव हा वाढत असतो. खूप पाऊस पडला आणि अचानकच पाऊस थांबला तर ही अशी अवस्था असते की आर्द्रता खूप मोठ्या प्रमाणात असते. अशा अवस्थेमध्ये म्हणजे किडी जे असतील ते खोडकिडी असतील किंवा तुमचा पिवळा खोडकिडा असेल किंवा रस शोषणारे जे कीडक असतील, लष्करी अळे असेल, ह्याचा प्रादुर्भाव होतो. आणि प्रामुख्याने जर रोगांचं जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये करपा आहे, कडा करपा आहे, ह्या रोगांचा प्रामुख्याने तिथे आपल्याला प्रादुर्भाव बघायला मिळतो. तर अशा वेळेस ज्या विद्यापीठांनी किंवा कृषी विज्ञान केंद्राने शिफारसीत जे तंत्रज्ञान आहे, जे आपल्याला त्यांच्यावरती फवारायचं आहे, त्या आपल्या सर्व ज्या रासायनिक कीटकनाशकांच्या किंवा बुरशीनाशकांच्या किंवा तुमच्या रोगासाठी जे काही तुमची शिफारसीत केलेल्या मात्रा असतील त्यांचा आपल्या शिफारसीनुसार त्याची फवारणी केली गेली पाहिजे. पुढे जेव्हा फुलोरा किंवा दाणे भरण्याची अवस्था येते त्यावेळी जर पाण्याचा ताण निर्माण झाला तर आपण काय करायला हवं? आता भात पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची अवस्था आहे, आपण जे बोललात की दाणे भरण्याची किंवा फुलोराची जी अवस्था असते,
ते फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये ही म्हणजे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आणि भात पिकाच्या परागीकरणाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची अवस्था आहे. ह्या दरम्यान जर पाऊस आला आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की परागीकरणाची जी प्रक्रिया आहे, जी आपण त्याला फर्टिलायझेशन आम्ही तांत्रिक भाषेमध्ये म्हणतो, ही भातामध्ये सकाळच्या वेळेस होते. साधारणतः 8 ते 11च्या दरम्यानमध्ये ही साधारणतः होत असते. त्या दरम्यान जर मोठ्या प्रमाणात पाऊस आला, त्याची जी परागकण आहेत ते परागकण वाहून जातात. परागकणाचं परागीकरण होत नाही. कधी कधी पाण्याची आर्द्रता जास्त असल्यामुळे पाण्याचे एकमेकाला चिटकून राहतात, त्यांचं विलगीकरण होत नाही आणि ह्याच्यामुळे जी दाणे भरण्याची जी अवस्था आहे भातामध्ये, हे दाणे पूर्णपणे भरत नाहीत. अशी भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांच्या अशा शंका पण असतात आणि असं होतं पण प्रत्यक्ष शेतावरती आपण जेव्हा बघतो की ही अवस्था ह्या दरम्यान जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर खरोखरच उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होते. आणि मी आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे सकाळची वेळ ही परागीकरणासाठी फार महत्त्वाची आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे लाखोमध्ये हे परागकण नसतात आणि ती नैसर्गिक क्रिया आहे, ती सतत चालू असते. तर अशा दरम्यान जर त्या कालावधीमध्ये जर पावसाचा आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथे उद्रेक झाला तर खरोखरच उत्पादनामध्ये खरंच मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते. मग सर, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे काढणीच्या वेळी सतत पाऊस होत असेल तर आपण काय करायला हवं? तर काढणी, आता आपण जर बघितलं की फुलोऱ्याच्या अवस्थेमधनं मग नंतर दाणे भरण्याची अवस्था असते, नंतर मग काढणीकडे आपण जातो, पीक परिपक्व होतो त्या दरम्यान. आता काढणीच्या वेळेस आता त्या तुम्ही जी भाताची वाण वापरले, जी जात आपण शिफारसी जाती आपण शेतकरी मित्र वापरतात, ती किती कालावधीची आहे, म्हणजे ती 100 दिवसाची आहे, 120 दिवसाची आहे की 140 दिवसाची आहे, ही एक कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. आणि काढणीच्या दरम्यान पाऊस येणं हे म्हणजे कधी कधी ज्या वेगळ्या वेगळ्या भातांच्या जाती आहेत, ह्या जातीच्या कालावधीनुसार आणि त्या पावसाचं आगमन ह्याच्या शिफारसी जे हवामानशास्त्राद्वारे आपल्या पूर्ण शेतकरी मित्रांसाठी जो सल्ला जातो, त्याच्यामध्ये तुमचं मौसम ॲप असेल किंवा अजून वेगळी जी ॲप आहेत, दामिनी ॲप आहे, त्याच्यामधनं विजेंचा आपल्याला कडकडाट कळतो, मौसम ॲप आहे. आणि ह्यामधून कृषी विभागामार्फत, कृषी विद्यापीठामार्फत ज्या शिफारसी केलेल्या आहेत की कधी काढणी करावी, कधी कापणी करावी, ह्याच्याकडे लक्ष दिले गेलं पाहिजे. प्रत्येक आठवड्याला कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांसाठी हवामानाचा सल्ला जातो, प्रत्येक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती जातो, कृषी विभागामार्फत जातो, आपल्या दूरदर्शनमार्फत जातो. तर ह्याच्याकडे शेतकरी मित्रांनी लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा असा हवामानाचा सल्ला येतो तर काढणी कापणी ही थोडीशी टाळली पाहिजे, त्या दरम्यान कापणी करायला नको. अन्यथा समजा काही वेळेस आपण कापणी, शेतकरी मित्र काय करतात, भात कापून ठेवतात शेतामध्ये वाळायला काही दिवसांनी. अशा वेळेस पण असं दिसलेलं की त्या दिवशी आज कापून ठेवलं आहे, 2 दिवस सुकण्यासाठी वाळण्यासाठी, लगेच पुढच्या दिवशी भरपूर पाऊस येतो आणि ते सगळं कापलेलं शेतामध्ये तरंगताना दिसतं. तर अशा वेळेस लगेचच तो जो तरंगणारा भात आहे तिथून कापून कोरड्या ठिकाणी घेऊन गेला पाहिजे, तो व्यवस्थित सुकवला पाहिजे आणि नंतर मग त्याची झोडणी केली पाहिजे. अन्यथा त्याच ठिकाणी भात रुजल्याचं पण भरपूर ठिकाणी दिसतं. लगेच ती आर्द्रता मिळते आणि ते बियाणं रुजतं, त्याच्यामध्ये बीजांकुरण होतं आणि जे शेतकरी मित्राचं जे उत्पादन आहे ते खरोखर त्याला खूप मोठा तोटा होताना तिथे दिसतो. अशा अवस्थेमध्ये आपल्या ज्या विद्यापीठांचा, हवामान विभागाचा, कृषी विज्ञान केंद्राचा जो सल्ला आहे त्याच्याकडे खरोखर कटाक्षाने शेतकरी मित्रांनी बघण्याची गरज आहे, नाहीतर ह्याच्यामध्ये नुकसान प्रामुख्याने जाणवतं. आमची माती आमची माणसं. आता आम्हाला सांगा की हवामान स्मार्ट भात शेती ही संकल्पना काय आहे नेमकी? तर हवामान भात स्मार्ट भात शेती हा एक खूप चांगला एक कन्सेप्ट आहे. आणि ह्याचा अर्थ असा आहे की आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, ज्या ठिकाणी आहोत, तिथले जे नैसर्गिक स्रोत आहेत त्या नैसर्गिक स्रोताचा पुरेपूर वापर करून, आपल्या नैसर्गिक संसाधनाचा बचत करून आपण आपली भातशेती कशी करता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा अंतर्भाव आहे. ह्याच्यामध्ये सगळी जी काय आधुनिक तंत्रज्ञानामध्ये काय येतं, आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पाण्याचा योग्य वापर आहे, चांगल्या प्रतीचं बियाणं आहे, विद्यापीठानं दिलेल्या संतुलित खतांच्या मात्रा आहेत, एकात्मिक खत नियंत्रण आहे, एकात्मिक कीड रोग नियंत्रण आहे. ह्याच्या व्यतिरिक्त
व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपलं जे खतांचं जे नियोजन आहे त्याच्यासाठी लीफ कलर चार्ट जी तयार केलेली आहे त्या लीफ कलर चार्टचा वापर त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. नंतर काही ठिकाणी जे भात शेती करताना ज्या वर्कस जमिनी आहेत ज्याला आम्ही अपलँड म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये, तिथं आपण पेर भात करू शकतो का ह्याच्याकडे थोडंसं बघितलं गेलं पाहिजे. चिखलणी करून लावणी करण्यापेक्षा सरळ सरळ पेर भाताची तिथे लावणी म्हणजे होऊ शकतो का पेर भात, ह्याच्याकडे थोडंसं लक्ष गेलं पाहिजे. आणि जे फवारताना ड्रोन असतील, ड्रोनचा वापर केला गेला पाहिजे. ज्या संतुलित खतांची मात्रा देण्याकरता एक सॉईल सेन्सर बेस्ड ॲप्लिकेशन्स जे काढलेले आहेत त्याचा वापर करून आपण जी खतं देतोय त्यांच्या संतुलित मात्रा खतांची पिकापर्यंत कशी जाईल आणि अन्नद्रव्याची कमतरता पिकांची कशी दूर होईल ह्याच्याकडे थोडंसं बघितलं गेलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो अंतर्भाव एका ठिकाणी होतो आणि त्या शेतीला आपण काय म्हणू की हवामानाशी निगडीत असलेली स्मार्ट शेती. ह्या शेतकरी ह्या आधुनिक काळामध्ये जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ आहे, ह्याचा अंतर्भाव शेतीमध्ये होऊन शेतकरी सुद्धा आधुनिक झाला पाहिजे आणि त्याची शेती सुद्धा आधुनिक झाला पाहिजे. नुसती शेती आधुनिक नाही तर बाजारभाव जो आहे तो शेतकऱ्याला कळाला पाहिजे आणि कमी उत्पादन, कमी स्रोतांचा वापर करून माझं उत्पन्न, माझ्या जमिनीचं आरोग्य, वातावरणाचं आरोग्य हे कसं चांगलं राहील, ह्या सगळ्या गोष्टीकडे जी शेती केली जाते त्या शेतीला साधारणतः तांत्रिक भाषेमध्ये एक स्मार्ट शेती म्हणतात. आणि भात शेतीमध्ये ह्याचा खरोखर शेतकरी मित्रांनी वापर केला पाहिजे. शेतकरी मित्र करतात, म्हणजे भात शेतीमध्ये तरी असं आढळतं की महाराष्ट्रामध्ये त्याचा वापर करतात, काही जिल्ह्यांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि कृषी विभागामार्फत, विद्यापीठामार्फत वेळोवेळी जी प्रशिक्षण होतात त्याच्यामार्फत सुद्धा शेतकरी मित्रांना ह्याचा एक चांगला संदेश दिला जातो की कशा पद्धतीने आपली शेती शाश्वत, सुलभ आणि सोपी होईल. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हवामान स्मार्ट भात शेती केली पाहिजे. आता आम्हाला सांगा, जमिनीचं आरोग्य आणि बदलतं तंत्रज्ञान याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शेतीसाठी की जमिनीचं आरोग्य. जमिनीच्या आरोग्यासाठी आपल्या पूर्ण भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जमिनीची जी आरोग्य पत्रिका आहे ती आरोग्य पत्रिका जमिनीचं आरोग्य तपासून शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत, विद्यापीठामार्फत दिली जाते. जमिनीचं आरोग्य म्हणजे काय? सेंद्रिय कर्ब, जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब, जमिनीमध्ये उपलब्ध असलेले जे अन्नद्रव्य आहेत त्यांची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याची जी आरोग्य पत्रिका आहे. ह्या बदलत्या वातावरणामध्ये काय होतंय की जमिनीची धूप होते. कमी पाऊस पडला तर आपल्याला बघायला मिळतं की जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडतात, पण मधलं पाणी सगळं उडून जातं. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात आहेत, आता सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हिरवळीची जी खतं असतील किंवा शेणखत असेल, गांडूळ खत असेल, हिरवळीची खत असेल, ह्याचा अंतर्भाव आपल्याला भात शेतीमध्ये करण्याची खरोखर गरज आहे. आपण बघतो की पाऊस जूनला जरी चालू झाला तरी भात शेतीमध्ये पुनर्लागवड ही जुलैमध्ये केली जाते. म्हणजे 1 महिन्याचा जो कालावधी असतो त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या ज्या जमिनीमध्ये आपण पुनर्लागवड करणार आहात तिथे हिरवळीची खतांचा जर आपण वापर केला, ती मध्ये जर गाडली गेली तर आपल्या खरोखरच जमिनीचं जे सेंद्रिय कर्ब आहे ते वाढण्यास मदत होईल. जमिनीमध्ये जे आपल्याला फायदा देणारे जीवाणूंची संख्या वाढेल आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राहील आणि जमिनीची धूप कमी होईल. आणि बदलत्या वातावरणामध्ये ज्या जमिनीची जी धूप कमी होईल, जी जमीन आहे, जी जमीन सुपीक राहील, हीच जमीन टिकून राहील आणि तरच आपण बदलत्या वातावरणामध्ये ती जमिनीचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राखू शकू असं मला वाटतं. सर, शेवटी आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? तर शेतकरी बांधवांना मी हात जोडून माझी विनंती पण आहे आणि एक सूचना पण अशी आहे की आपण विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आहे ह्यांच्याकडनं वेळोवेळी जी संदेश दिले जातात बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने, वेगळ्या उपलब्ध असलेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने, तर त्याचा वापर केला पाहिजे, त्याचा आपण अवलंब केला पाहिजे आणि विद्यापीठाशी, शास्त्रज्ञांशी आपण जोडलेलं असलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीची शेती करतात, ज्या पिकाची शेती करतात, त्या भात शेतीबद्दलच मी बोलत नाही, तर जे पण आपण पीक लावत असेल त्या अनुषंगाने आपण त्या संबंधित शास्त्रज्ञांशी जोडलं गेलं पाहिजे. आणि माझी शेती ही सुलभ कशी होईल, शाश्वत कशी राहील आणि जमिनीचं आरोग्य कसं
आपण राखलं जाईल, मनुष्याचं आरोग्य कसं राखलं जाईल आणि वातावरणाचं आरोग्य कसं राखलं जाईल, ह्या दृष्टिकोनातून आपण बघतो की हे चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी मित्रांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याशी उपलब्ध ह्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत असलेलं तंत्रज्ञान शास्त्रज्ञांकडे उपलब्ध आहे, आपल्या आपलं भारत देशामध्ये उपलब्ध आहे, आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहे, त्यांच्या विभागामध्ये उपलब्ध आहे, शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. फक्त शेतकरी मित्रांनी ते जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये होणारे बदल जाणून घेतले पाहिजे, तरच आपल्या देशाची शेती ही अजून सुजलाम सुफलाम आणि शाश्वत होऊ शकते. ह्याच्यामध्ये मला कसल्याही प्रकारची शंका वाटत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, सरांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये आपल्याला बदलत्या हवामानामध्ये भात शेती कशा प्रकारे करायला हवी याबद्दल सांगितलेलं आहे. आता सध्या मान्सूनची अनिश्चितता, अतिवृष्टी ह्या समस्या नेहमीच्या झालेल्या असताना सरांनी सांगितलेल्या उपाययोजना फॉलो करून आपण चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. तर सर, आज आपण इथे आलात आणि आम्हाला मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.